तेजस शिर्षे तुला मानला 110 मीटर्स हर्डल्समध्ये ही इज इंडियाज टॉप रनर. स्वतःचाच रेकॉर्ड त्यांनी 13.27 सेकंदामध्ये कंप्लीट केला. आणि नुसतं ते नाही, त्याची जी कहाणी ऐकली तर तुम्हाला कळेल की काहीही रिसोर्सेस नसताना शेतकऱ्याचा मुलगा हा कोणाकडनं उसने पैसे न घेता कशा आपल्या मेंटल स्ट्रेंथवर तो इथपर्यंत पोचला, ही अमेझिंग कहाणी आहे. मला तेजससारख्या मुलांचं एक कौतुक काय वाटतं की कायम त्यांचा आउटलुक पॉझिटिव्ह असतो. जेव्हा ऑफ टाईम असतो ना प्लेअरकडे, तर तो वेगळे म्हणजे हॉबीज करतो, कारण रिलॅक्सेशन हे स्पोर्टिंग माणसाच्या लाईफमध्ये फार महत्त्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये तेजस काय करतो, त्याला व्हिडिओग्राफी आणि एडिटिंगची आवड आहे, म्हणून तो इन्स्पिरेशनल व्हिडिओज बनवतो. आणि तुम्ही त्याच्या इंस्टाग्रामवर गेला तर तुम्हाला कळेल की हा मोटिवेशनल व्हिडिओज जे करतो त्याच्याने खूप मुलांना त्याचा फायदाही होतो. म्हणजे नॉट ओन्ली इज ही थिंकिंग अबाउट हिमसेल्फ, ही इज ॲक्च्युली थिंकिंग अबाउट अदर पीपल एज वेल. तर हे तेजसची स्पेशालिटी आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की अशी जी माइंडसेट असलेली मुलं असतात ती खूप पुढे जातात. नुसतं तसं नाही, त्यांनी बऱ्याच गोष्टीही करून पाहिला. फॉर एक्झाम्पल, मी कुठेतरी वाचलं की त्यांनी इंस्टाग्रामवर शूजचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. तर नुसतं हिज बॉडी इज नॉट ॲक्टिव्ह, हिज माइंड इज ऑल्सो ॲक्टिव्ह. आणि मला असं वाटतं त्यामुळेच तेजस खूप पुढे जाईल. हॅट्स ऑफ टू यू अँड ऑल द बेस्ट.